हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच अपडेट पाहत राहा. चला तर मग व्हिडिओकडे वळूयात. तर आता हॉस्पिटलमध्ये राणीच्या आईला भेटण्यासाठी सगळेजण वॉर्डमध्ये आलेले आहेत आणि त्यांच्या तब्येतीची विचारपूस करत आहेत. त्यावेळी आता तीही बोलते की हो, मी आता ठीक आहे. आणि त्यावेळी राणी बोलते की आई, तू मला किती घाबरवलंस ग, किती भीती वाटत होती तुला माहिती आहे का मला. आणि आज जे काही तू माझ्या नजरेसमोर नीट व्यवस्थित आहेस ना, ते फक्त आणि फक्त इंद्रजित सरांमुळेच. तर त्यावेळी आता बुवा जे आहे ते बोलतात की हो सुरके, इंद्रजित सरांनी तुझ्यासाठी पुण्याहून इंजेक्शन आणलं आणि त्यामुळेच तू बरी झाली आहेस. त्यावेळी आता इथे रत्नाईसुद्धा बोलतात की हे पहा, आता फक्त आराम करायचा आहे. डॉक्टर आपल्याला इथे ॲडमिट ठेवतील, पण तुम्हाला आराम करायला हवा. तर आता इकडे ही जी उर्मिला आहे ती विक्रमला विचारते की विक्रम, तू जो काही प्लॅन केला तो यावेळेसही फसला. असं कसं का फसू शकतोस? मला सांग, एक गोळी लागली नव्हती तर त्याच्याकडे दुसऱ्या गोळ्या नव्हत्या का? धाड धाड गोळ्या चालवायच्या ना. तर त्यावेळी विक्रम बोलतो की हे बघ उर्मिला, असं नसतं. त्या गोळ्या कुठेही लागल्या असत्या तर त्याला संशय आला असता की त्याच्यावरती हल्ला होतोय, त्यामुळे असं नाही करता येत. तर आता उर्मिला बोलते की मला तर असं वाटत होतं ना, एकदाच हे सगळं काही प्लॅन सक्सेस झालं असतं ना, खूप बरं झालं असतं. पण आपला यावेळेसही प्लॅन फ्लॉप झाला. तर आता उर्मिला म्हणते की तुला माहिती आहे का विक्रम, ही जी मालती आहे ना, तिचा प्रचंड राणीवरती राग होतोय आणि या सगळ्यात जर हे घडलं असतं ना, तिने सगळा ब्लेम राणीवरती टाकला असता आणि आपल्यावरती काहीही आलं नसतं. तर विक्रम म्हणतो की हो, मला माहिती आहे, पण नाही घडलं. पण पुढच्या वेळी आपण चांगला प्लॅन बनवू. असं म्हणत विक्रम आता इथेच विचार करत राहतो. इकडे आता हा जो इंद्रा जो आहे तो राणीच्या त्याच मिठीबद्दल विचार करत असतो, जी मिठी तिने हॉस्पिटलमध्ये इंद्राला मारलेली असते. आणि तोच राणीचा चेहरा त्याच्या समोर येत असतो. त्यालाही कळत नसतं की त्याला नक्की काय होतंय. तो चेहरा पाहून त्याच्याही चेहऱ्यावरती छान अशी स्माईल येत असते आणि तो तसाच विचार करत तिथे बसलेला असतो. आणि त्याच नंतर त्याच्या मनात आता गाणं वाजायला लागलेलं आहे आणि त्याला आता इथे जेव्हा राणीने मिठी मारली होती त्यावेळीही त्याला असंच वाटलं होतं, त्याच्या कानामध्ये म्युझिक ऐकू यायला लागलं होतं. तर आता हाच विचार तो करत बसलेला असतो. गोट्या येतो आणि गोट्या पाहतोय की सर जे आहे ते हसत आहेत बसल्या बसल्यास. तर गोट्या त्यांना विचारू लागतो की सर काय झालंय. त्यावेळी आता इथे इंद्राचं लक्षच नसतं आणि इंद्रा जो आहे थोड्या वेळाने भानावर येतो. गोट्या मोठ्याने बोलतो की सर नक्की तुम्हाला काय झालंय. त्यावेळी आता इंद्रा जो आहे तो गोट्याला विचारू लागतो, गोट्या मला सांग, तुला कधी गाणं ऐकायला येतं का रे. तर त्यावेळी गोट्या जो आहे तो बोलतो की सर तुम्ही काय बोलताय, गाणं ऐकायला कसं काय येऊ शकतं. तर इंद्रा जो आहे, जशी राणीने इंद्राला मिठी मारली होती त्याच प्रकारे मिठी तो गोट्याला मारतो आणि पाहतो की गाणं ऐकायला येतं की नाही. पण त्याला असलं कुठल्याही प्रकारचं गाणं ऐकायला आलं नाही. तर आता तो गोट्याला विचारू लागतो की गोट्या, तुला गाणं ऐकायला आलं का रे. तर त्यावेळी गोट्या बोलतो की काय सर, हे काय असं मिठी वगैरे मारताय मला. तर आता गोट्याला काहीही कळत नाही. गोट्या म्हणतो नक्की सरांना काहीतरी झालंय. गोट्या बोलतो सर तुमच्यावरती कोणीतरी करणी केली वाटते. तर आता इथे इंद्रा जो आहे तो बोलतो की वाट करणी, नाही नाही असे काही नाही. हे बघ, मला काय होतंय मला सध्या कळत नाहीये, पण मी तुला नंतर सांगेन. आणि त्याच नंतर आता इकडे राणी जी आहे ती हॉस्पिटलला नेण्यासाठी टिफिन बनवत असते आणि त्याच वेळी तिच्यासमोर आता इंद्राचा चेहरा येतो, जेव्हा तो आईसाठी ते इंजेक्शन घेऊन आला होता. आणि ते पाहूनच राणीला खूप प्राऊड फील झाले आहे, कारण इंद्रा सराने तिच्या आईसाठी एवढ्या लांबून इंजेक्शन आणलं आणि तेही वेळेत. खरं तिला खूप अभिमान वाटतो इंद्रा सरांचा. आणि त्याच वेळी आता इथे मालती आलेली आहे आणि मालतीने पाहिलंय की ही राणी जी आहे ती हसतीये आणि तिला हसताना पाहून तिला प्रचंड राग येतो. त्यावेळी ती बोलते की राणी तू हसतेस, हे बघ मला सांग तू का हसतेस. त्यावेळी राणी जी आहे ती बोलते की हे पहा मालती मॅडम, खरं तर मला काही झालं नाहीये. त्यावेळी ही जी मालती आहे ती बोलते की हे बघ, मला ना असं वाटतं की तुझे जे घरचे आहेत ते फक्त माझ्या इंद्राच्या आणि आमच्या वाईटासाठी टपले आहेत. काय ग, किती काय काय करून घेशील माझ्या इंद्राकडून. त्यावेळी राणी बोलते की हे पहा मालती मॅडम, आम्ही असं काहीही केलं नाहीये.
सारखं सारखं माझ्या इंद्राकडून काम करून घेता तुम्हाला लाजा वाटत नाहीये का गं? त्यावेळी राणी बोलते की हे पहा मालती मॅडम, मला माहिती आहे मी इंद्रा सरांचे उपकार कधीच फेडू शकत नाही, पण मी काही करूही शकत नाही. तर त्यावेळी मालती बोलते की जर तुला माझ्या इंद्रावरचे उपकार फेडायचे असतील तर तू एक काम करू शकतेस. हे बघ, तू हे घर सोडून निघून जा आणि त्याच वेळी माझ्या इंद्रावरचे उपकार फेडशील असं मी समजेल. त्यावेळी राणी बोलते की नाही मॅडम, मी असं नाही करू शकत. कारण हे जे काही मंगळसूत्र मी गळ्यात घातलंय ना, ते इंद्रा सरांनी माझ्या गळ्यात घातले आणि मी त्यांची बायको आहे. जोपर्यंत इंद्रा सर सांगत नाहीत की मी या घरातून निघून जावं, तोपर्यंत मी या घरातून काय जात नसते. त्यामुळे तुमच्या मनातला हा विचार काढून टाका, कारण मी कधीच इथून निघूनही जाणार नाही. तर मालती बोलते की काय काय बोलीस तू? तर आता राणी बोलते की हो, मी स्पष्ट बोलले, मी इंद्रा सरांची बायको आहे आणि त्यांनी सांगितल्याशिवाय मी या घरातून पाऊल बाहेर टाकणार नाही. जेव्हा ते म्हणतील तेव्हाच मी या घराच्या बाहेर पाऊल टाकेल. आज राणीने सडेतोड उत्तर देऊन मालतीची बोलती बंद केलेली आहे. तर आता इकडे इंद्रा जो आहे तो रूममध्येच असतो आणि इथे सुद्धा तो राणीचाच विचार करत असतो. राणी जी आहे ती हॉस्पिटलला जाण्यासाठी टिफिन घेऊन निघालेली असते. त्यावेळी इंद्रा बोलतो की राणी थांब, मला तुझ्याशी जरा बोलायचं आहे. त्याचवेळी राणी जी आहे ती बोलते की हो सर, मलाही तुमच्याशी जरा बोलायचंच आहे. त्यावेळी राणी बोलू लागते की सर, खरं तर तुम्ही माझ्यासाठी माझ्या फॅमिलीसाठी खूप काही केले आणि मला कळत नाही की मी तुमचे उपकार कसे काय फेडू. तर राणी तिच्याच बोलण्याच्या धुंदीत असते, पण इंद्राला मात्र तिचा एक शब्दही ऐकायला येत नसतो. तो तिच्या विचारांमध्येच तिच्या चेहऱ्यामध्येच हरवलेला आहे. आणि त्यावेळी राणी जी आहे ती पुन्हा इंद्रा सरांना म्हणते की सर, तुम्ही ऐकताय ना मी काय म्हणते ते? त्यावेळी राणीने इंद्राचे हात पकडलेले असतात आणि तिने स्पर्श करताच इथे इंद्राला कळत नसतं की काय होतंय. त्यावेळी तो काहीच बोलत नाही आणि नंतर राणी पुन्हा विचारू लागते की सर, तुम्हाला काही बोलायचं होतं ना? त्यावेळी इंद्रा बोलतो की नाही राणी, तुला हॉस्पिटलला जायला उशीर होईल, जा तू हॉस्पिटलसाठी निघ. असं म्हणत आता राणी जी आहे ती हॉस्पिटलला जायला निघते आणि इकडे इंद्रा जो आहे तो याच विचारात असतो की काय होतंय. राणी जी आहे ती आता इकडे हॉस्पिटलमध्ये पोहोचलेली आहे. आई आणि बुवांना टिफिन घेऊन आलेली आहे. त्यावेळी आता राणी आईला सगळं काही सांगू लागते. बोलते की इंद्रा सरामुळेच आज तू माझ्या समोर आहेस. किती घाबरवलंस तू मला. पुन्हा राणी तेच सुरू करते आणि त्यावेळी आई बोलते की खरंच राणी, असं जावई मिळायला नशीब लागतो आणि तू नशीबवान आहेस मुली, असं ती तिच्या राणीला म्हणत असते. आणि त्यावेळी आता राणी जी आहे ती बोलते की हे बघ, आता बस झालं बोलणं, चला आता दोघेही जेवण करून घ्या. असं म्हणत ती दोघांनाही जेवायला वाटते. आणि त्यानंतर इकडे इंद्रा जो आहे तो अजूनही बेडरूममध्येच बसलेला असतो आणि त्याच्या डोक्यात सतत राणीने हॉस्पिटलमध्ये मारलेली मिठी त्याला आठवत असते. आणि तो बोलत असतो की काय होतंय मला नेमकं, कळतच नाहीये का मला असं होतंय, मला याचं उत्तरही मिळत नाहीये. इंद्रा खूप बेचैन झालेला आहे आणि त्याचनंतर तो रूममध्ये बसून आता बोर होतो आणि इकडे बाहेर थोडा वेळ बसायला जातो. आणि बाहेर आल्यानंतर पुन्हा त्याच्या डोक्यात तेच राणीचे विचार असतात आणि त्यानंतर आता इथे त्याला स्वतःचीच सावली त्याच्याशी बोलायला येते. आणि त्यावेळी आता इथे ती जी सावली आहे ती इंद्राला बोलते की काय काय होतंय तुला? त्यावेळी इंद्रा बोलतो की मलाच कळत नाहीये मला नक्की काय होतंय. त्यावेळी तो जो आहे ती सावली जी आहे इंद्राची, तो बोलतो की हे बघ, मला वाटतंय तू प्रेमात पडलाय. तर आता इंद्रा बोलतो की हे बघ तू काय बोलतोयस, हे बघ असं काही नाहीये, राणी माझी एक चांगली मैत्रीण आहे आणि मी तिच्या प्रेमात पडलं नाही नाही असं काही नाहीये. तर आता इथे तो जो समोरचा इंद्र आहे तो बोलतो की हे बघ, असं होऊ शकत नाही का, मैत्रिणीच्या प्रेमात पडू शकत नाही. त्यावेळी इंद्रा जो आहे तो विचार करू लागतो आणि तो समोरचा इंद्रा बोलतो की हे बघ, तू विचार कर, तिच्याबरोबर घालवलेले क्षण तुला कसे वाटतात. त्यावेळी तो आता एक एक क्षण त्याला सांगू लागतो आणि तेच आठवून आता इथे समोरचा जो आहे तो बोलतो की हो, हे फिक्स आहे की तू प्रेमात पडला आहे. आणि त्याचनंतर थोड्याच वेळाने त्याचं प्रतिबिंब जे आहे ते नाहीसं होतं आणि तो भानावर येतो. इकडे दुसऱ्या दिवशी आता इंद्रा आणि राणी दोघेही जण जॉगिंगसाठी निघालेली असतात आणि तेवढ्यातच राणीच्या पायाला ठेच लागते आणि ती पडणारच असते. तेवढ्यात इंद्रा तिला पकडतो आणि इकडे एक जो व्यक्ती आहे तो त्यांचा फोटो काढतो आणि तो फोटो व्हायरल करतो. आणि त्याचनंतर आता ते घरापर्यंत पोहोचलेही नव्हते तरीही तो फोटो व्हायरल झालेला होतो.
मालती, आबासाहेब आणि बाकीचे घरातले सगळेजण बाहेर येतात आणि मालती सगळ्यांना तो फोटो दाखवू लागते. त्यावेळी अजित बोलतो की हे पहा, हा फोटो व्हायरल केला आहे आणि लोकांचं असं मत आहे की जर महाडिकांच्या घरात असं सगळं होत असेल तर कसं तर आता मालती जी आहे तो हाच पॉइंट उचलून धरते आणि इथे राणीला खूप काही काही बोलायला लागते. तर आजचा भाग इथेच संपलेला आहे. पुढील भागात मालती आणि इंद्रा नक्की यावरती काय निर्णय घेत आहेत ते तुम्हाला पाहायला मिळेलच. तर नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.